धारावीचा विकास हा अनेक दशकांपासून चर्चेचा विषय राहिला आहे. मुंबईतील सर्वात दाट लोकसंख्येच्या भागाला नव्या पायाभूत सुविधांनी सजवण्याची घोषणा वारंवार केली गेली. परंतु आज अडाणी समूहाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या सध्याच्या पुनर्विकास प्रक्रियेबाबत सर्वसामान्य धारावीकरांच्या मनात गंभीर शंका आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. पुनर्विकासाचा मूलभूत हेतू हा धारावीकरांचे जीवनमान उंचावणे, सुरक्षित घरे प्रदान करणे आणि परिसराचा सर्वांगीण विकास करणे असा असायला हवा. पण वास्तवात धारावीकरांना त्याचे भवितव्य काय असेल, त्यांना कोणत्या प्रकारची घरे मिळणार आहेत, त्यांच्या व्यवसायाचे, त्यांच्या रोजगाराचे काय होणार आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत, लिखित व सर्वसमावेशक माहिती दिलेली नाही. शासन आणि विकासक या दोन्ही स्तरावरची शांतता धारावीकरांच्या मनात प्रश्न निर्माण करत आहे. धारावीतील सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. पात्र अपात्र यादी लावल्या गेल्या आहेत. अनेक झोपडीधारकांना अपात्र ठरवण्यात आलं आहे, ज्यामुळे या अपात्र कुटुंबांचे संपूर्ण भविष्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पात्र झोपडीधारकांना 3 महिन्याचे भाडं दिले जाईल अशा नोटिसी मिळत आहे. पण एकेकाळी ज्या नागरिकांना घराच्या बदल्यात घर दिलं जाईल असे आश्वासन देण्यात आलं होतं, ते आश्वासन आज अस्पष्टतेच्या गर्तेत आहे. धारावीकरांच्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर कोणतीही स्पष्ट भूमिका समोर आलेली नाही. धारावीकरांना मिळणाऱ्या घराचे क्षेत्रफळ किती असेल, नव्या इमारतींचे लिफ्ट, पार्किंग, जलनिसारण, उद्यानं, सामाजिक सामुदायिक बैठकीची जागा यांची उपलब्धता कशी असेल, व्यावसायिक कमर्शियल क्षेत्रांचे पुनर्वसन कोणत्या निकषांवर होईल, घर बांधून मिळाल्यानंतर देखभालीचा खर्च, मेंटेनन्स किती असेल, तो पहिल्या काही वर्ष माफ असेल का, अपात्र ठरलेल्या नागरिकांना किती पैसे भरावे लागणार आहेत किंवा त्यांच्यासाठी पर्यायी योजना काय असतील, या सर्व प्रश्नांवर सरकार आणि अदानी समूह यांच्याकडून एकही स्पष्ट, अधिकृत, सर्वसमावेशक दस्तावेज धारावीकरांसमोर मांडण्यात आलेला नाही. स्थानिक नेते आणि सामाजिक संघटना वारंवार सांगत आहेत की धारावीकरांचा विकास धारावीमध्येच व्हायला हवा. धारावीकरांना धारावीच्या बाहेर काढून टाकणं किंवा तात्पुरता अपुऱ्या जागेवर पुनर्वसन करणं हा मार्ग ग्राह्य नाही. परंतु शासनाकडून किंवा अदानी समूहाकडून या मुख्य अपेक्षांवरही अद्याप ठोस भूमिका जाहीर झालेली नाही. हा प्रकल्प खरोखरच धारावीकरांच्या जीवनाचा विकास करणारा आहे की विकासाच्या नावाखाली मूळ रहिवाशांना उद्ध्वस्त करणारा आणि धारावीकरांना धारावीतून बाहेर काढण्याचा नियोजनबद्ध कट आहे. जेव्हा एखादी माहिती दडवली जाते, लपवली जाते, पारदर्शकता नसते, संवाद होत नाही आणि नागरिकांचे प्रश्न अनुत्तरित राहतात, तेव्हा नैसर्गिकपणेच अविश्वास निर्माण होतो. आज धारावीच्या प्रत्येक गल्लीत हा अविश्वास स्पष्टपणे जाणवतो. धारावीचा विकास व्हावा, या विकासाला कोणीही विरोध करत नाही. पण विकासाचा अर्थ धारावीकरांना बाहेर काढणं, अपात्र ठरवणं किंवा कोणत्याही प्रकारची माहिती न देणं, अनिश्चितता आणि सामाजिक असुरक्षितता असा नसतो. विकास म्हणजे सन्मानाने, हक्कांसह, सुरक्षिततेसह पुढे जाणे. धारावीकरांनी अनेक दशकांपासून या धारावी परिसराला उभं केलं आहे. इथे काम करणाऱ्या लाखो हातांनी मुंबईच्या अर्थव्यवस्थेला मदत केली आहे. त्यामुळे त्यांच्या हक्कांचा, घराचा, रोजगाराचा आणि सामाजिक अस्तित्वाचा पूर्ण आदर राखणारी, पारदर्शक, लिखित आणि कायदेशीर बंधन असलेली योजना सर्वांसमोर आणणे ही शासन आणि अदानी समूहाची प्राथमिक जबाबदारी आहे. धारावीचा पुनर्विकास हा भविष्यातील एक मोठा बदल असू शकतो, पण तो बदल धारावीकरांना समृद्ध करणारा ठरेल की त्यांच्यासाठी संकटाचा डोंगर उभा करणारा ठरेल, याचे उत्तर एकच गोष्टीवर अवलंबून आहे: पारदर्शकता, स्पष्टता आणि नागरिकांच्या हक्कांचा सन्मान. आज धारावीकरांच्या मनातील एकच प्रश्न संपूर्ण प्रकल्पावर प्रकाश टाकत आहे: विकास आमचा आहे की विकासाच्या नावाखाली आम्हालाच उद्ध्वस्त करण्याची तयारी सुरू आहे? जोपर्यंत शासन आणि अदानी समूह यावर स्पष्ट, लिखित आणि सर्वसमावेशक उत्तर देत नाही, तोपर्यंत हा अविश्वास असाच वाढत राहणार आहे.